नमस्कार, मी तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 2030 प्रभाग क्रमांक 2 ची मी अधिकृत भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि आज आपण इथे पत्रकार परिषदेकरता जमलेलो आहोत, तेव्हा मी सर्व पत्रकारांचे स्वागत करते. सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, येत्या 2 डिसेंबरला तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025-2030 संपन्न होते आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधून महायुतीचे उमेदवार म्हणून विभावरी रवींद्रनाथ दाभाडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वास्तविक पाहता सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आणायचे अशा प्रकारचा संकल्प महायुतीच्या नेत्यांनी, मग त्यामध्ये सन्माननीय बाळा भेगडे असतील, विद्यमान आमदार सुनील भाऊ शेळके असतील, यांनी सर्वांनी केलेला होता. परंतु हा प्रयत्न करत असताना तळेगाव शहरातील अनेक प्रभागामध्ये बंडखोर उमेदवारांनी आपला झेंडा फडकवलेला आहे आणि त्यांनी या निवडणुकीला सामोरं जायचं निश्चित केलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर आपल्या या प्रभागामध्ये कमळाच्या चिन्हावर विभावरी रवींद्रनाथ दाभाडे यांची उमेदवारी 2अ मधनं निश्चित केलेली होती आणि दुसरा उमेदवार 2ब मधला बिनविरोध निवडून गेलेला आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर एकंदरीत 4 नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र आपल्या यामध्ये दाखल झालेली होती. त्यामध्ये विना कामत शिवसेनेच्या वतीनं त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. परंतु आपण पाहिले असाल, कालच शिवसेनेचे सन्माननीय शहराचे अध्यक्ष महादेव खरडमल आणि तालुक्याचे अध्यक्ष खानबोर यांनी या पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास आपला पाठिंबा महायुतीला जाहीर केलेला आहे. आणि आज जे फॉर्म राहिलेले होते त्यामध्ये आमची भाऊजाई तनुजाताई दाभाडे यांचाही अर्ज त्या ठिकाणी होता आणि त्यामध्ये बरीच चर्चा झाल्यानंतर घरातील एकच उमेदवार असावा या दृष्टीने आमच्या कुटुंबामध्ये एकमत झालं. आमचे बंधू सुरेंद्रनाथ दाभाडे असतील, तनुजाताई दाभाडे असतील आणि सर्व परिवारातील प्रवीण दाभाडे या ठिकाणी आहे. परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी निर्णय केला की एकच उमेदवार आपल्या घरातला असावा. या दृष्टीने त्यांनी आज आपल्या अधिकृत उमेदवार विभावरीताई रवींद्र दाभाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि त्या दृष्टीने आज आपण मुद्दाम ही बरेच दिवस कारण चर्चा चाललेली होती की एकाच घरातील 2 उमेदवार कसे, ते मतदारांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा की घरातील एकच उमेदवार या ठिकाणी नक्की झालेला आहे. आणि हा नक्की झालेला उमेदवार या ठिकाणी आपले सर्व भूमिका या ठिकाणी पार पाडी. आजपासून गेल्या 8 दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्हाला मिळतो आहे. आणि हा मिळत असताना यामध्ये यशवंतनगरमधील बालाजी मंदिरापासूनच्या 4ही गल्ल्या ते या ठिकाणी सिद्धार्थनगरपर्यंतचा भाग, पूर्व बाजूला अशा प्रकारचा भाग या ठिकाणी तपोधामचा भाग जो आहे तो पार अपूर्व मंगल कार्यालय ते वराळे हद्द पलीकडं असा भाग या प्रभागामध्ये येतो आहे. आणि त्यामध्ये चांगल्या मतदारांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे.
आणि 8 दिवसापासून काम करत असताना आजपासून म्हणजे तनुजाताई असतील किंवा सर्व परिवार आमचा सर्व महायुतीचे कार्यकर्ते त्यामध्ये आमच्याबरोबर अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत. आणि निश्चितपणे येत्या येणाऱ्या 2 डिसेंबरच्या निवडणुकीनंतर 3 डिसेंबरला जो निकाल जाहीर होईल त्या ठिकाणी या प्रभागातून महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला असेल अशा प्रकारची खात्री मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आमच्या बोलतो या ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता ते आमच्या भाऊजाई तनुजाताई दाभाडे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे, प्रभाग 2अ अधिकृत महायुतीच्या उमेदवार सौविभारीताई दाभाडे, माझे पती ॲडव्होकेट सुरेंद्रनाथ दाभाडे आणि मी स्वतः आणि माझ्या परिवारातील सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं पहिले मी स्वागत करते. नमस्कार, मी ॲडव्होकेट तनुजा सुरेंद्रनाथ दाभाडे. मी प्रभाग क्रमांक 2अ भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवार होते. पण भारतीय जनता पार्टीचं मी काम करत होते. ह्या अगोदर मी भारतीय जनता पार्टीमध्ये महिला मोर्चा कार्याध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि आत्ता मी विद्यमान भारतीय जनता पार्टीची सरचिटणीस होते. पण भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिलं नाही आणि आमच्या जाऊबाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौविभारीताई रवींद्रनाथ दाभाडे यांना संधी देण्यात आली. तर कौटुंबिक चर्चेनंतर आणि महायुतीचा धर्म पाळून मी आज या ठिकाणी असं जाहीर करते की मी सौविभारीताई रवींद्रनाथ दाभाडे यांना मी माझा जाहीर पाठिंबा जाहीर करते. धन्यवाद. अपक्ष उमेदवार कल्पेश भगत आणि त्यांची पत्नी ऋतुजा विजयराव काळोखे. ॲक्च्युली तिचं नाव कसं आहे म्हणजे पत्रिकेवरच ऋतुजा विजयराव काळोखे असेच येणार आहे आणि ही विभावरी रवींद्रनाथ दाभाडे असे 2च उमेदवार रिंगणामध्ये लागलेले आहेत. कामात त्यांचं चिन्ह काय होतं काय तुम्ही शिवसेना म्हणताय अपक्ष म्हणून उभे राहिलेत ना ते? हा, ते अपक्ष त्यांना शिवसेनेने हे केलं होतं, पुरस्कृत केलं होतं. पण ते अपक्ष म्हणून लढत होते. शिवसेनेने त्यांना स्वतः खासदार आप्पा बारणे जे आहेत त्यांनी माघार घ्या म्हणून त्यांना फोन केलेला होता. तर त्यांनी फोन स्विच ऑफ ठेवला. आता कालच्या पत्रकार परिषदेत आपण पाहिलं असेल तर त्यांनी त्यांना साथ दिली नाही खासदारांनी किंवा त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी. त्यामुळे त्यांना कारवाईचा इशारा त्यांच्यावर दिलेला आहे किंवा तुम्हाला काम करावं लागेल मागे. म्हणजे विना कामं त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून त्यांनी माघार घेतली आहे का? नाही, कारवाई होणार म्हणून नाही दिली, पण त्यांनी इशारा दिला की बाबा तुम्ही नाही जर पुढं महायुतीचं काम केलं तर आम्ही कारवाई करू. त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या प्रभागातलं सचिन संदीप शेळके विजयी झालेले. बरोबर. त्यांना पत्रकार परिषदेला बोलवलं होतं. त्यांना बोलवलं होतं पण ते काही कामाने कसं माहिती का, पुढे तुम्ही 4 दिवस काय 6 दिवस एकत्र प्रचार करणार आहे, एकत्र करणार आहात किंवा काय? नाही, त्यांना बोलवलं होतं पण ते काय आलेले नाही. म्हणजे त्यांना सांगितलं होतं आपण की या पत्रकार परिषदेला माहिती म्हणून तुम्ही या, ते काय आलेले नाही काही कामानिमित्ताने. पण त्यांना आम्ही सामावून घेणार आहोत. शेळके परिवाराला आम्ही आमच्या बरोबर घेणार आहोत.